माया, जमतील ना ग तुला सगळे विधी करायला? जमणारच. हे साडीचे सगळे रिच्युअल्स मी पूर्ण करणार आहे. आता माझा जीव गेला तरी चालेल, तरी मी हे सगळं जिंकणारच आहे. हे बाई, मरणाच्या गोष्टी करू नकोस बाबा. ह्या साध्या विधी आहेत. या साडीला घेऊन आपल्या घरात काही महत्त्वाचे कार्यक्रम होणार आहेत. त्यात जर का तू कुठेही कमी पडलीस तर तुझ्या मनात वेदाबद्दल जे विचार येतात ना, ते मी तुझ्यासोबत प्रत्यक्षात करेन. नाही आत्या, अथर्वशी लग्न करणं हा माझ्यासाठी जीवन मरणाचाच प्रश्न आहे. डोंट वरी, हे सगळे विधी मी चुटकीसरशी पूर्ण करेन. म्हणजे असे? मला माहित होतं की एक ना एक दिवस अथर्वसोबत मला सगळी विधी पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे मी आधीच सगळं समजून घेतलेलं, कारण की अथर्व माझा होता. केवळ त्याच्यासाठी हे सगळं केलं. तुला सावलीसारखं वागवलं ना, तेच मुळात चुकलंय माझं. एवढा मोठा विश्वासघात करशील असं वाटलंही नव्हतं का तेव्हा. पण कितीतरी वर्षच लुटली आहेत आता याचं. लक्षात तरी असेल का तुझ्या हे सगळं? सगळं लक्षात आहे. अंबिकाने अथर्वसाठी केलेले सगळे रिच्युअल्स म्हणजे लक्षात आहे. आणि एनी रिच्युअल्स काय आहेत हे विधी? साधे खेळ आहेत. असे पूर्ण करेन. मूर्ख माया, खेळ वाटला हा सगळा? खेळ नाहीये हा, परंपरा आहे ही. अंबिका, तू रामपुरे घराण्याची सून होणार आहेस. लग्नाच्या वेळेस ना आमच्या इथे काही विशेष परंपरा असतात, त्या तुला पाळाव्या लागतील. हो, म्हणजे सून म्हणून सगळं करेनच ना मी. नो 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 नो, तू झाल्यानंतर नाही, त्याआधी आमच्या इथे ना काही विशेष रिच्युअल्स असतात, त्या रिच्युअल्स तुला कराव्या लागतील. लग्न आधीच? येस. आमची जी कुलदैवत आहे ना, तिची मानाची साडी असते. ती साडी मी विधीच्या दिवशी लपवणार आणि सूर्यास्त व्हायच्या आधी तुला ती साडी शोधून काढायची. जर तू असं नाही करू शकलीस तर आपलं लग्न कॅन्सल सुद्धा होऊ शकतं. या, येस. ही काय अशी वेगळीच रीत आहे? म्हणजे मी तरी पहिल्यांदाच ऐकते असं काहीतरी. हो अंबिका मॅडम, हे रामपुरे घराणं आहे. इथे काहीच नॉर्मल नसतं, सगळं वेगळं असतं. काही प्रॉब्लेम आहे? अंबिका, डोंट वरी, ती साडी शोधण्यासाठी मी तुला हेल्प करेन. हो, एवढं इझी नाही. पण बघू तुम्हाला जमतंय का ते. अनन्या, बॅग घेऊन कुठे चाललीस? बाबा, एक सेमिनार आहे पुण्यात MBAचं. आम्ही सगळे स्टुडंट्स चाललोय, सो त्यासाठीच पुण्याला निघालीये. आपल्या घरात साखरपुड्याची तयारी चालू आहे अनन्या, अथर्व आणि मायाच्या. त्यासाठी तू इथे हजर असणं आवश्यक आहे. आय नो, पण मला सेमिनार अटेंड करणं इम्पॉर्टंट आहे. तुझ्या अथर्व दादाच्या लग्नाचे विधी पण आहेत, त्यावेळी तू इथे असणं अत्यंत आवश्यक आहे अनन्या. बाबा, तुमची परमिशन असेल तर एक बोलू का? ये बस. बोला, काय झालंय? परमिशन मागावी लागते असं एवढं काय बोलायचं? खरं तर मला हे आधीच बोलायला हवं होतं, पण अथर्व दादाचं लग्न मायाशी व्हावं असं मला नाही वाटत. का वाटत नाही? का ते माहित नाही, पण अथर्व दादासाठी माया मला योग्य वाटत नाही.
अनन्या, अथर्वसाठी मायाची निवड तुझ्या आईने केली आणि मंजिरीच्या चॉईस विषयी शंका घ्यावी अशी वेळ आजपर्यंत तरी कधी नाही आलेली. नाही नाही, मी आईच्या चॉईसवर शंका घेत नाहीये. फक्त मायाचा स्वभाव चांगला नाहीये बाबा. अनन्या, इतके दिवस ती आपल्या सोबत आपल्या घरात राहते. तिच्या स्वभावात खोट काढावी अशी कुठलीही गोष्ट मला तरी आजपर्यंत दिसलेली नाही. बरं, वेदाची इतकी उत्तम काळजी घेते ती. मी जे बोलतेय ते घरात कोणालाच पटणार नाही हे मला माहितीच होतं. नाही बाबा, म्हणून मी तुमच्याकडे परमिशन मागितली बोलायच्या आधी. एनिवे, मला सेमिनारला जावं लागेल. सॉरी बाबा, प्लीज थांबवू नका. येते मी. मंजिरीचा निर्णय योग्य आहे, लवकरच तुला कळेल अनन्या. आणि त्यावेळेला कुणाचीही परवानगी न मागता तू मंजिरीला सॉरी म्हणशील. ही परंपरा रामपुरेंच्या घराण्यात खूप आधीपासून चालत आलेली. आणि ही फक्त परंपरा नाहीये, तर त्यामागे एक हेतू सुद्धा आहे. घरात कुठलीही अडचण आलेली असताना घरातल्या सुनेला त्याच्यावर मात करता यायला हवी. हे घराच्या सुख समृद्धीसाठी फार गरजेचं आहे. हे सगळं तिला जिद्दीने करता यायला हवं. मगच संसार यशस्वी ठरतो. आणि हे करण्याची क्षमता तिच्यात आहे का नाही हे पाहण्यासाठी ही परंपरा आहे. आय ट्राय माय बेस्ट मॅडम. तू करशीलच ग, म्हणून तर वहिनीने तुझी निवड केली आहे. आई, या मायाने ना गोड बोलून सगळ्यांना अंधारात ठेवलंय. खरं तर एक क्षणभर सुद्धा इथे उभं राहण्याची लायकी नाहीये हिची. आणि तुम्ही हिला या घराची सून करून घेताय. ऐका ना, अजूनही वेळ आहे आई. प्लीज या मायाचं अथर्वशी लग्न लावून देऊ नका प्लीज. वहिनी, सुरू करूयात विधी. ओ, साडी तुम्हाला नाही लपवायची आहे, नवरदेवाला लपवायची. माहितीये मला. मग हो, पण आपला नवरदेव अथर्व कुठे आहे? नाही म्हणजे आपण उत्साह दाखवतोय, अथर्व लपवणार आहे का साडी? का नाही लपवणार? आपल्या रामपुरे घराची इतकी महत्वाची परंपरा आहे, अथर्व कसं पूर्ण करत नाही मी बघतो. हा, चल वेदा, लवकर. बस येईल ना आपली. हळूहळू अगं. झाली का तयार? वेदा, आजपर्यंत मी हा विचार केला नव्हता, पण हे खरं आहे. तुला आनंद देण्यासाठी मला माझी दुःख बाजूला सारावी लागतील. मी ठरवलंय, तुझ्यासाठी जगातलं कुठलंही दुःख पचवून पुढे जाईन मी. अंबिका नसण्याचं दुःख माझ्या मनातून कधी कमी होणार नाही, पण त्याची झळ आता तुझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही. गुड मॉर्निंग वेदा. सांज ढळता सोबतीला आठवण येते तुझी. वाटते की तू इथे आहे सही नाही सही, पण तरी वाटते. आई, इट्स ओके. हळूहळू सगळं ठीक होईल. मी करेन. कुठे ती मानाची साडी? ही आहे का? हा, करूया सुरू आपण विधीला. मग या अथर्वची आम्ही कधीपासून वाट बघत होतो. हा जुना अथर्व परत कसा आला रे? आई, प्रत्येक सकाळ काहीतरी नव्याने सुरुवात करायची संधी घेऊन येते.
काल कोणीतरी मला काहीतरी समजवून गेलंय. आणि त्याचा लख्ख प्रकाश माझ्या डोक्यात पडलाय. चार डोळे होते मला आधीपासून, पण विजन आता क्लिअर झालंय. असं कोण आहे ज्याचं तू ऐकतोयस? ती केशव काका. केशव काका आहेत ते. नाहीतर दुसरं कोण या घरात जो मला लेक्चर देऊ शकता. आई. नमस्कार दादासाहेब. या किशोरराव या. तू तर कमालच केलीस. हा? काय आज घरीच मीटिंग येत वाटतं? नाही तसं काही नाहीये. सकाळीच अथर्व सरांनी फोन केला म्हणून इकडे आलो. बरं झालं आलास. तूही या विधीचा एक साक्षीदार होशील ना. मी आलेच. वेदा, चल शाळेची बस आली असणार. वेदा चल. बाय वेदा. बाय बाय वेदा. शाळा सुटली की लगेच घरी ये. हा, आपण खूप खेळू. चला मंजिरी सुरू करूया. हो. ही आहे मानाची साडी. तिला डाग लागू नये म्हणून पिशवीत घालूया आपण. अथर्व, चल मी मदत करते तुला. बायको, पण साडी कुठे लपवली आहे हे तुला मायाला नाही सांगता येणार. मी कशाला सांगायला जाऊ मायाला? काहीतरी जा तुम्ही पण. चल आपण निघूया. थांबा. माया, इकडे. अथर्व कुठे चाललाय हे तुला कळायला नको म्हणून ही पट्टी बांधली. त्यांनी साडी लपवली की पट्टी काढेल. चला जाऊ. जाऊया. जाऊ. चल. माया, सूर्यास्ताच्या आत तुला ही साडी शोधायची बरं का. जर का साडी सापडली नाही तर तुझा आणि अथर्वचा साखरपुडा होणार नाही. प्रिया, तू माझ्याच खोलीत साडी लपवणार आहेस? वा, म्हणजे तू माझ्या बरोबर आलायस म्हणून कोणाला शंका पडणार नाही की माझ्याच खोलीत साडी लपवली आहेस. वा वा, मस्त आयडिया आहे. हो ना. कुठे लपवशील? कपाटात लपवूया? नाही, ते खूप ऑब्विस आहे. मग तिथे वर लपवूया. नाही नको. इथे
मी ठरवू? हा हा मी करतो. मी उभी राहते. हा मी आली जागा. कुठली? हा मस्त जागा आहे. हो ना? हा हे बडी ऐक माझं, कोणाला सांगायचं नाही हं? काय बोलतोय मी? आणि अजून एक गोष्ट, आजपासून आपल्याला वेदाशी नीट वागायचं, तिच्यासमोर हसायचंय, खेळायचंय. ओके? काय बोलतोय मी? डील? दॅट्स माय बॉय. चल ये. मायाला कळवायला हवं. मला असं वाटतंय की अथर्वने साडी लपवली असेलच. वा, चला मंजिरी, आम्ही बाहेर बसतो. मायाला शोधू दे साडी. दादासाहेब, मी पण तेच म्हणत होतो. काय आपण इथे थांबून तरी काय करणार ना? आपण साडी सापडल्यावर परत येऊया. हा, चला. ऑल द बेस्ट. मला निराश करू नकोस हं? हॅलो. तुझा विधी पूर्ण झालाय असं समज. साडी माझ्याच खोलीत लपवली अथर्वनी. गुड. आता मी एक काम करते, पटकन अथर्वच्या खोलीत येते आणि तुम्ही मला साडी द्या आणि पटकन मी ती अथर्वला देऊन टाकते. ओके? नको नको, किती घाई असते का तुला? आता तू डायरेक्ट माझ्या खोलीतून साडी दाखवलीस तर सगळ्यांना कळेल ना की मी तुला सांगितलंय. असं नको वाटायला. तू आधी ना सगळीकडे शोधण्याचं नाटक कर आणि मग माझ्या खोलीत ये आणि मग साडी शोधली असं दाखव. हा, म्हणजे खरं वाटेल ना सगळ्यांना. यू आर सिम्पली स्मार्ट आणि मी नाटक करण्यामध्ये. ठीक आहे, तसंच करूया. ऑल दी बेस्ट. हा, नर्मदा आत्या, तुम्ही कितीही मदत केली तरी मायाला ही साडी कधीच शोधून काढता येणार नाही. अरे मंजिरी वहिनी तर इथेच आहेत. मॅडम येऊ का? मॅडम, ते मानाची साडी शोधायची होती. तुमच्या खोलीत शोधली तर चालेल का? सावकाश. हा, पसारे वगैरे करू नको सगळं काढून. नाही नाही, ती तर नाहीये. मी तिथे पाहू का? गंमतच वाटतेय मला. नाही म्हणजे मला माहितीये ना साडी कुठे आहे, तिला माहित नाही तर ती शोधते आणि मग मला खूप गंमत वाटतेय. कुठे गेली असेल? हा, इकडे असेल. मी इथे पाहू का? नीट बघा, विस्कटू नको काही. वहिनीला पसारा आवडत नाही. नाही नाही नाही, विस्कटत आहे. अरे बापरे, सापडतच नाहीये साडी. नाहीच आहे. जाऊ दे, दुसरीकडे बघते. किती शोधलंय आम्ही, पण मी सांगितलं नाही. अगं
पेटीत कशी असेल साडी? केवढी मोठी साडी मावणार तरी का एवढीशा पेटीत? पण बघते ना. बरं आता तुझी इच्छा आहे ना तर त्यातही बघ.